नमस्कार. मुंबई तकच्या कायद्याचं बोला या आपल्या विशेष एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा विषय आपला आहे तो म्हणजे की मुलांनी जर आपल्या आई वडिलांना वाईट टाकलं असेल किंवा घराबाहेर काढलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या ज्येष्ठ नागरिकांकडे नेमके काय पर्याय असतात, यातली कायद्याची बाजू नेमकी काय. आणि नक्कीच बऱ्याचदा असं असू शकतं की ते आईवडील हतबल असतील, त्यांच्याकडे तेवढं आर्थिक सहाय्य नसेल, तर अशा सुद्धा ज्येष्ठ नागरिकांनी नेमकं काय करावं या सगळ्याबद्दलची कायद्याची बाजू समजून सांगण्याचा आमचा हा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा, कारण की हे खूप मोठी सामाजिक समस्या आहे. या सगळ्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट स्वप्ना कोदे मॅडम. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या शो मध्ये. आणि अगदी बेसिक इथूनच सुरुवात करूया आपण की मुळात मला जेवढं लक्षात आहे त्याच्यानुसार, पण तुम्ही त्यावर जास्त प्रकाश टाकू शकाल, की आपल्याकडे हे म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना बेकायदेशीर आहे की तुम्ही तुमच्या आई वडिलांची त्यांच्या म्हातारपणामध्ये काळजी न घेणं. त्याच्यामध्ये पुढच्या अनेक गोष्टी असू शकतात, पण मुळातच एखादं मूल म्हणजे मुलगा असेल किंवा मुलगी असेल, आई वडिलांची जबाबदारी घेण्यापासून झिडकारू शकतात का? आता नैतिकतेने तुम्ही बघितलं तर ते नाहीच करू शकत, पण आता आपल्याकडे जी नवीन कायदे आलेले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच याच्यामध्ये कोर्टाने अशी जजमेंट्सही दिलेली आहेत की मुलांना आईवडिलांनी सगळं दिलेलं आहे आणि नंतर त्यांनी आईवडिलांना कुठेतरी सोडून दिलेलं आहे. असं जर एखाद्या मुलांनी केलं असेल तर कोर्टाने सांगितलंय आईवडिलांना ती संपत्ती पुन्हा घेण्याचा हक्क आहे आणि अशा मुलांनी आईवडिलांची कुठलीही संपत्ती स्वतःकडे ठेवण्याचा हक्क नाही आहे. आणि मुलांनी आईवडिलांना जर झिडकारलं तर आता आपण बघत आहोत बरेचसे कायदे आहेत ज्याच्यामध्ये ते आईवडील स्वतःसाठी रिलीफ्स मागू शकतात आणि न्यायालयाकडे दाद मागू शकतात. आणि मेन म्हणजे सिनियर सिटीजनची जी न्यायालये आहेत त्याच्यामध्ये एक स्पेशल तरतूद केलेली आहे ज्याच्यामध्ये या सिनियर सिटीजनना वकिलाची गरज नाही आहे. ते डायरेक्ट त्या ट्रिब्युनलकडे जाऊ शकतात, आपली एक पानाची याचिका देऊ शकतात. जर त्यांना वयामुळे लिहिता येत नसेल किंवा काही कारण असेल तर तिकडे त्यांना असिस्टन्स मिळतात, ते लिहून देतात आणि हे लगेचच त्यांचं ऐकलं जातं आणि विदिन अ पिरियड ऑफ 2 वीक्स लगेच त्यांना तो न्याय मिळू शकतो. पण अशा म्हणजे आता हे आणखीन थोडं सविस्तर सांगणं गरजेचं आहे, कारण अशा वयामध्ये एकतर तेवढी समज एखाद्याला नसू शकते, कारण की जे धष्टपुष्ट आई वडील आहेत त्यांना बऱ्याचदा ठेवलं जातं, पण ज्याला आपण म्हणू शकतो ना की ज्यांना सोबत ठेवणं हे कुठेतरी काही मुलांना त्रासदायक वाटतं. एकतर त्यांचा काहीतरी आर्थिक खर्च असू शकतो, त्यांचं काही हॉस्पिटलायझेशन असेल, आजारपण असेल, या सगळ्या कारणास्तव सुद्धा आपण पाहत असतो की त्या आई वडिलांना एक प्रकारे घरातनं बाहेर काढलं जातं. आता त्यांना मुळातच ते स्वतः डिपेंडंट आहेत, त्यांना स्वतःला जमत नाहीये, अशा परिस्थितीतले ते आहेत. तर अशा सगळ्या प्रसंगांमध्ये त्यांनी नेमकं काय करावं, कशी ही सगळी प्रक्रिया असते की तुम्ही नेमकं कुठल्या कोर्टात जावं, तिथे वकील घ्यायचा असेल तर नेमकी त्याबद्दलची तो वकील सुद्धा कसा बरोबर घ्यावा किंवा कुठली कलमं समोर ठेवा की ज्याचा त्यांना फायदा होऊ शकतो, ह्यातलं कायद्याचं नेमकी काय बाजू आहे? आता सिनियर सिटीजन्स प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे आपल्या ह्याच्यामध्ये, तो ॲक्ट असा डिझाईन केलेला आहे की हे जे पालक आहेत ज्यांना वयोवृद्ध वयात आपली मुलं सोडून देतात किंवा वाऱ्यावर सोडून देतात, तर त्यांनी स्वतःसाठी काय करावं, आज त्यांनी कुठे जावं. कारण आपण असं म्हणतो की आर्थिकरित्या तर ते दुर्बळ झालेलेच असतात, पण शारीरिकरित्याही जसं जसं वय वाढतं ते दुर्बळ होत जातात. तर त्यांना या वयात कदाचित ही लढाई करणं झेपणार नाही. तर अशा वेळेला अशी लोक कोर्टात जेव्हा येतात, कोर्ट त्यांची बाजू समजून घेतं आणि कळकळीने पहिले तर कोर्ट प्रयत्न करेल की त्या मुलांना किंवा मुली असतील त्यांनी मुलांवर जसं आपण म्हणतो तसं मुलींनाही आपल्या आईवडिलांची जबाबदारी घेणं तेवढंच गरजेचं आहे आणि तेवढं ते बंधनकारक आहेत. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या पालकांच्या संपत्तीमध्ये इच्छा आहे तर तुम्हाला त्यांचं पालनपोषण संगोपन करणं ही गरजेचं आहे. जसं पालकांनी पाल्याचं पालनपोषण संगोपन करणं गरजेचं आहे, तसंच पाल्यांनी आपले आईवडील, म्हातारपण हे बालपण असतं, म्हातारे झाल्यानंतर त्यांचं पण पालनपोषण संगोपन करणं गरजेचं आहे. त्यांच्या आर्थिक बाबी समजून घेणं गरजेचं आहे, त्यांच्या शारीरिक बाबी समजून घेणं गरजेचं आहे, त्यांना काय मेडिकल असिस्टन्स लागतो ते बघणं गरजेचं आहे आणि त्यांना राहण्याकरिता एक चांगली स्वच्छ आणि आपण म्हणतो एक चांगली स्वच्छ एन्व्हायरमेंट करून देणं गरजेचं आहे. जसं लहानपणीपासून आईवडिलांनी तुम्हाला वाढवलं तसं तुम्हाला आपल्या आईवडिलांच्या पडत्या वयात त्यांना वाढवणं आणि सांभाळणं हे बंधनकारक आहे. आता एखादे जर सिनियर सिटीजन ॲक्ट खाली
नाही जाऊ शकले किंवा त्यांना तो वकील करणं झेपत नाही किंवा त्यांच्याकडे पैसे नसतील, तर आपल्याकडे अनेक NGOज असतात. गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड केलेले असतात. हायकोर्टामध्ये लिगल एड सेल असतात. तसं प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट लिगल एड सर्व्हिस अथॉरिटी असते. हे ह्या सिनियर सिटिझन्सना हेल्प करतात. कौटुंबिक हिंसाचाराचाही दावे करू शकतात. म्हणजे मी अनेक वेळा बघितले, आता सासवा सुनेवर कौटुंबिक हिंसाचाराचा दावा करतो. या ठिकाणी काय होतं, सासू सासरे अतिशय वयस्कर असतात आणि त्यांना कुठला तरी असा दीर्घ आजार झाला, तर हे म्हणतात की आपण कुठे सांभाळायचं. मग त्यांना ते ऐन वेळेला घरातनं काढून टाकतात. अशा वेळेला जर कोणी कुठूनही न्यायालयाला ह्याची माहिती मिळाली तर न्यायालय त्याची स्वतःहून दखल घेऊ शकतो. आपण म्हणतो सुओ मोटो. आणि या अशा पालकांच्या मदतीला न्यायालय धावू शकतो. आपण आता मागे बघितलं असेल, 2 वर्षापूर्वी एक फार मोठे बिझनेसमॅन होते, त्यांना त्यांच्या मुलांनी असंच हे केलेलं होतं आणि ते असेच रस्त्यावर वगैरे फिरते. न्यायालयाने स्वतःहून त्यांची दखल घेऊन त्यांना जी काय मदत हवी होती ती बोलली. त्या मुलाला कोर्टामध्ये समन करून घेतलेलं होतं आणि त्यांच्यामध्ये पहिले तर कोर्टामध्ये सामोपचार करण्याचा प्रयत्न करणं, सामोपचार करून नाहीच जर झालं, म्हणजे कसं असतं, जिथे अगदी गोड बोलून काम होत नाही तिथे मग न्यायालय छडी वापरायला लागतं. पण ही मुला आणि मुलींची नैतिक जबाबदारी आहे आणि जर त्यांनी ती नाही केली तर त्यांच्यावर ते कायदेशीर बंधनकारक आहे. सिनियर सिटीजन प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे तो सांगतो, कुठल्याही मुलांनी आणि मुलींनी आपल्या आईवडिलांचे जर कुठलीही वस्तू, प्रॉपर्टी काहीही घेतलं असेल आणि त्यांना त्याच्यातनं बाहेर काढलं असेल, त्यांच्या हयातीत त्यांना राहायला देत नसेल, तर ती अटॅच होऊ शकते परत आणि दे आर नॉट एंटायटल्ड फॉर द प्रॉपर्टी. मला या संदर्भात विल्सच्या बद्दल सुद्धा विचारायचं आहे. फक्त तत्पूर्वी फक्त मुलांनी आई वडिलांना घराबाहेर काढणं एवढ्या पुरताच या गोष्टी मर्यादित नसतात. बऱ्याचदा असं होतं की ते एकत्र राहत असतात पण त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या आई वडिलांवर अन्यायच करत असतात. म्हणजे बऱ्याचदा असे व्हिडिओज आपण पाहिलेले आहेत की त्याच्यामध्ये त्यांना मारलं वगैरे जातं, त्यांना त्यांच्या खाण्यापिण्याकडे धड लक्ष नसतं, त्यांच्या औषधोपचारांकडे धड लक्ष नसतं किंवा त्यांना सुद्धा पैशांची गरज आहे, ज्याला आपण खरं तर एक लक्झरी समजतो किंवा ज्याला आपण म्हणतो की प्रेस्टिज वगैरे समजतो, पण तरी सुद्धा एक वर्षातनं एखादं फिरायला नेणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतील. तर सिनियर सिटीजन ऍक्ट ज्याबद्दल तुम्ही सांगत आहात त्याच्यामध्ये सुद्धा या काही संदर्भातल्या तरतुदी आहेत का, की घरातल्या घरात एकत्र राहत असताना सुद्धा जर आई वडिलांवर कुठले अशा गोष्टी आहेत की ज्या चुकीच्या मानल्या जातात, ज्या मुलांनी करू नये, त्या ऍक्टनुसार अपेक्षित आहे, आणि जर तसं मुलं करत असतील तर तरी सुद्धा आई वडिलांनी त्याच्यामध्ये काय करावं? नुसतं सोशल मीडियावर किंवा आपल्या नात्यागोत्यांमध्ये सांगावं की हेच माझ्या नशिबी आहे असं म्हणत बसण्यापेक्षा त्यांच्या हातात नेमकं कायदेशीर दृष्ट्या काय? आता कायदेशीरदृष्ट्या आपण बघितलं तर सर्वप्रथम या ॲक्टमध्ये काही असं बंधनकारक नाही की मुलांनी आईवडिलांना टाकूनच दिलं पाहिजे किंवा घराबाहेरच काढलं पाहिजे. एका छताखाली राहूनही अनेक प्रकारे छळ होऊ शकतो. म्हणजे कोणाशी 8 दिवस एका छताखाली राहून न बोलणं हाही एक प्रकारचा छळ असतो. किंवा आपल्याबरोबर जेवायला बसून न देणं किंवा म्हणजे चांगल्या दर्जाचं जेवण न देणं, त्यांची औषधं वेळेत न देणं, म्हणजे मानसिक छळ जर करायचा म्हटला तर तो वेगळ्या प्रकारे होतो. आणि याच्यासाठी एका छताखाली राहून पण मानसिक छळ होऊ शकतो. आणि या पालकांना म्हणजे माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही या कोर्टांकडे आणि तुम्ही न्यायालयांकडे जा, ट्रिब्युनल्स आहेत. म्हणजे मी मगाशी पण तुम्हाला स्टार्टला म्हटलं की तुम्ही एक पाऊल जर पुढे चालला तर कोर्ट आणि NGOज आहेत, वकील आहेत जे पुढे येऊन तुम्हाला मदत करतील. म्हणजे मी स्वतःची बढाई नाही करत आहे. आजवर मी स्वतः माझ्या 18 वर्षाच्या कार्यकाळात मी 350हून अधिक प्रकरणं फुकट केलेली आहेत लोकांच्या, ज्याच्यामध्ये सिनियर सिटीजन्स आहेत, मुली आहेत, तळागाळातील काही लोक आहेत, काही मुलांमध्ये बरेच प्रकार येतात आपल्याकडे. म्हणजे आणि कसं म्हणजे आपलं एक समाजाला देणं लागतं आणि म्हणून हे केसेस मी फ्री करते. आणि या लोकांचे जेव्हा तोंडावर स्माईल येतं किंवा त्यांना त्यांच्या घरात पूर्णपणे राहता येतं, एखाद्या व्यक्तीची एखादी छोटीशी इच्छा असते मरण्यापूर्वी कुलदेवतेचं दर्शन करावं, तेही जर करायला मिळत नसेल तर तुमच्या ओळखीतलं कोणी असेल ज्याच्यावर असा अन्याय होत असेल, तुम्ही स्वतः पत्र लिहून त्याच्यासाठी दाद मागू शकता. तुम्हाला तुमचं नाव द्यायची गरज नाही आहे. जर कोर्टाला किंवा जे आपले ऑर्गनायझेशन असतील, पोलीस असतील, त्यांना कळलं की काही याच्यामध्ये खरंच ग्राह्य आहे तुमच्या पत्त्यामध्ये तर पत्रामध्ये, तर आज तुम्ही त्या माणसाचं खरंच भलं करू शकतात किंवा त्या बाईचं खरंच भलं करू शकता. आपण पिक्चरमध्ये बघतो ना की सासूला भांडी घासायला लावली जातात किंवा असंच घाणेरडं जेवण दिलं जातं, हे दिलं जातं. त्याच्यामध्ये या ॲक्टनुसार त्यांना मदत करण्याची गरज आहे. मुलांना त्यांना मेडिकल, हाऊसहोल्ड आणि फूड एक्सपेन्सेस देणं गरजेचं आहे. दे नीड टू हॅव अ गुड हॅबिटेट टू रिसाइड. म्हणजे नुसती खोली आणि पंखा आणि कॉट देऊन चालणार नाही. ती हॅबिटेबल
राहण्यासारखी योग्य, जसं आपण म्हणतो लहानपणी जर आई वडिलांनी आपली काळजी घेतली नाही तर आपण BNS 144 किंवा 125 CRPC खाली आई वडिलांवर दावा करू शकता. एक लक्षात ठेवा, तुमच्या आई वडील सिनियर सिटीझन ऍक्ट खाली किंवा कौटुंबिक हिंसाचार ऍक्ट खाली तुमच्यावर दावा करू शकतात. आणि बाहेर येऊन ही लज्जा पत्करण्यापेक्षा जे आहे ते चांगलं करा. बऱ्याच लोकांचे आई वडील 10 वर्ष 20 वर्ष 15 वर्ष 5 वर्षही जगत नाहीत, पण जी आहेत त्यांना या जगातनं परत पाठवताना एक तोंडावर त्यांच्या स्माईल असू दे, कारण ते आनंदाने जातील की माझं सगळं कुटुंब नीट होतं. कोणालाही छळ जर होत असेल तर बाजूचा, समोरचा, मागचा, पुढचा व्यक्ती तक्रार करू शकतो. निनावी तक्रारी द्या किंवा नावाने दिली तरी तुमचं नाव नेहमी गोपनीय ठेवलं जाईल. मगाशी मी जसं विलचं म्हणाले की बऱ्याचदा विल हे आधी केलं जातं ज्यावेळेला ते स्वतः धष्टपुष्ट असतात, त्यांना असं वाटत असतं की सगळं छान गुणगोविंदानं आपल्याकडे सुरू आहे, किंवा एक अजम्पशन असतं की ही व्यक्ती माझं सगळं करेल, तर विलमध्ये आधीच तुम्ही काही गोष्टी ठेवलेल्या असतात. अर्थात तेही तुम्ही गोपनीय ठेवू शकता, ते काही गरजेचं नाही की तुमच्या मुलांना माहितीच असलं पाहिजे. पण पुढे जाऊन जर तुम्हाला अपेक्षित असलेल्या व्यक्तीने तुमचा योग्यरित्या सांभाळ केला नाही आणि अशामध्ये तुम्ही विल तर आधीच बनवून ठेवलेलं आहे किंवा तुम्ही आधीच ठरवलेलं आहे की माझी संपत्ती ह्याला जाणार आहे त्याला जाणार आहे, नॉमिनी बनवून ठेवलेलं असतं, बऱ्याच ठिकाणी दिलेलं असतं, हे सगळं सुद्धा करताना कशी काळजी घ्यावी आधीच. आणि देव न करो पण तुमच्यासोबत जर अशा पद्धतीने गैरव्यवहार तुमचेच कुटुंबातले सदस्य करत असतील तर अशाही परिस्थितीमध्ये त्या सिनियर सिटीजन्सनी काय करावं? या ठिकाणी एक मला प्रकार सांगायचा आहे. माझ्या वडिलांचे एक वर्गमित्र होते, होते. त्यांनी आता कोविड आल्यावर ते थोडेसे घाबरले की दोन्ही मुलं आता परदेशात आहेत, तर मला नाही वाटत मला कोविडमध्ये काही झालं तर माझ्या बायकोला काय. त्यांनी आहे ती सगळी संपत्ती पत्नीच्या नावावर बक्षीसपत्र करून टाकलं. त्यांची एक चांगली फॅक्टरी होती ती पत्नीच्या नावावर हे केली आणि त्यांना कुठलं तरी असाइनमेंट आलं म्हणून ते बाहेर गेले. ते बाहेर गेल्यावर त्यांचे एका ठिकाणच्या अ ठिकाणी आणि ब ठिकाणी जागा होत्या. परत आल्यानंतर पत्नीने त्यांना सांगितलं की मी ब ठिकाणी राहत आहे, तर तुम्ही ब ठिकाणच्या घरात या, अ ठिकाणच्या घरात येऊ नका. पती जेव्हा ब ठिकाणच्या घरी पोचले तेव्हा त्यांनी सांगितलं आज तुम्ही खूप दिवसांनी आलेला आहे, तर माझी अशी इच्छा आहे की आपण सगळ्यात पहिले जिथे नाश्ता वगैरे करायला तिथे जाऊया वगैरे. तिथे ते गेले वगैरे आणि ती त्यांना म्हटले की मी 5 मिनिटात येते. 5 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, 25 मिनिटं झाली, ती आली नाही म्हणून ते घरी गेले बघायला. ते ब ठिकाणच्या घराला टाळं होतं, तर हे घाबरले, ह्यांना वाटतं हिला काही झालं म्हणून ते अ ठिकाणच्या घरी गेले. अ ठिकाणच्या घरी पण टाळं होतं. शो 2 तास हे केलं. अर्ध्या तासाने त्यांना फोन आला की मी आहे जिथे आपण गेलो तिथे भेटले. पत्नीने 3-4 बॅगा आणलेल्या आणि पतीच्या हातात दिल्या आणि सांगितलं की आता काय मला तुझ्यासोबत संसार करायचा नाही, हे तुमचं सगळं सामान आहे ते घेऊन जा. अक्षरशः ते खूप घाबरले आणि मग त्यांनी काय केलं की ते त्यांच्या बाकीच्या जागी त्यांच्या दुसऱ्या शहरात फ्लॅट आहेत तिथे गेले, फॅक्टरी गेल्या, सगळीकडे बक्षीसपत्र दिल्यामुळे सगळीकडे ते क्लोज झालेले आहेत. आणि आज त्या व्यक्तीच्या मुंबईसारख्या ठिकाणी 2 फ्लॅट, मुंबईच्या बाहेर 2 फ्लॅट, मुंबईत एक फॅक्टरी असूनही त्यांना आज एका हॉटेलमध्ये राहायला लागतंय. अशा वेळेला त्यांनी काय केलं की त्यांनी जे बक्षीसपत्र रिवोक करण्यासाठी ताबडतोब न्यायालयामध्ये एक अर्ज केला आणि न्यायालयाने ते बक्षीसपत्र ताबडतोब रिवोक केलं आणि त्यांना काही ह्याच्याखाली ते घर राहायला मिळालेले. आता तुमचा जो प्रश्न होता, जे मृत्यूपत्र आपण म्हणतो, मृत्यूपत्र आपण करताना एक नीट लक्षात ठेवा की तुम्ही कोणाला काय देत आहात ते आधी अनाऊन्स करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची विल केल्यावर ती रजिस्टर करून द्या. ती रजिस्टर करून दिल्यावर आणि अशा एखाद्या व्यक्तीकडे द्या की तुमच्या पश्चात ती व्यक्ती ती विल येऊन व्यवस्थित म्हणजे वाचू शकतील. शक्यतो ते तुमचे वकीलच असणार आहेत, ते नीट वाचतील आणि ती विल चॅलेंज होणार नाही. आणि कोण आपली काळजी करतंय किंवा कोण आपली काळजी करेल, पुढे काय होणार आहे ते तुम्हाला माहीत नाही. याच्या ह्यानी सगळं वाटून बसू नका. जे तुमचं आहे ते तुमच्यासाठी आहे, मेहनतीने तुम्ही करून उभं केलेलं आहे, तर तुम्ही असेपर्यंत शक्यतो ते तुमच्याकडेच ठेवा. तुमच्या मुलाबाळांना द्या, त्यांना सांगा आमच्या पश्चात ते सगळं तुमच्याकरता आहे, पण त्याच्या हव्यासी करता स्वतःची तुम्ही लक्तरं काढून घेऊ नका. तुमचं जीवन फार सुंदर आहे आणि तुम्हाला ते जगण्याकरता जितके पैसे लागतील तितके पैसे स्वतःच्या वेठीस ठेवून घ्या. आज देव न करो कोणावर कशी वेळ आली तर त्यांना एक साधं मुंबईसारख्या ठिकाणी एक छोट्याशा घरात का होईना 2 वेळचं जेवण करायला झालं पाहिजे किंवा कोणाला ठेवून स्वतःसाठी ते जेवण करून घेण्याकरता ठेवलं पाहिजे आणि तुमचे मेडिकल एक्सपेन्सेस वगैरे क्युअर झाले पाहिजेत हे बघून घ्या. मृत्यूपत्र करताना ज्या व्यक्ती त्याचे बेनिफिशरी असतील त्यांना आधी कळवून देऊ नका. तर सिनियर सिटीजन्सनी सुद्धा डोक्यामध्ये ही गोष्ट अगदी कोरली पाहिजे की जरी तुम्ही आत्ता कमवत नसाल, जरी तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून असाल, तरी सुद्धा तुम्ही काही आश्रित नसता.
तुम्ही त्या घरात तितकेच मान सन्मानानं राहू शकता जसं आपल्या घरी आलेलं एक तान्हं बाळ, त्याच्या आपण मानसिक आरोग्याची काळजी घेत असतो, त्याला सगळं खायला प्यायला योग्य मिळते की नाही हे पाहत असतो, त्याला अगदी साधी सर्दी खोकला झाला तरी सुद्धा आपण त्याला डॉक्टरकडे नेत असतो. त्याच पद्धतीने त्याच घरातली जी ज्येष्ठ नागरिक असते तिला सुद्धा तोच मान सन्मान, तिची सुद्धा त्याच पद्धतीने काळजी घेणं हे गरजेचं आहे. आणि जर तुमची मुलं ते घेत नसतील तर कायदा तुमच्या पाठीशी आहे. तो कशा पद्धतीने हेच इथे आम्ही समजावून सांगितलेलं आहे. याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की टाकू शकता. तुर्तास आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आम्ही इथेच थांबत आहोत. कॅमेरामन प्रकाश मोरधरा, मंगेश आमरे आणि राकेश साळसकरसह मी अनुजा, मुंबई तक.